लडाखच्या रस्त्यांवर जनजीचं आंदोलन पेटलं. भाजपच्या कार्यालयाला आग, पोलीस व्हॅन्स जाळल्या, इंटरनेट बंद आणि या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, सोनम वांगचुक. होय, हेच ते शिक्षण तज्ज्ञ ज्यांच्या प्रयोगावरून 3 इडियट सिनेमा आला आणि गाजला. आज हा व्यक्ती देशद्रोही ठरलाय. आरोप असे की त्याने जनजीला भडकावून आंदोलन पेटवलं. पण नेमक्या आंदोलनातील मागण्या आहेत तरी काय? तर लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि 6 शेड्यूल मध्ये समावेश करावा, म्हणजे त्यांना काही विशेष सवलती मिळतील. पण सरकार म्हणतं हा भाग चीन पाकिस्तान सीमेच्या जवळचा संवेदनशील झोन आहे, म्हणून अधिकार केंद्राकडे असणं गरजेचं आहे. उपोषण, पदयात्रा अशा शांततेच्या मार्गानेच वांगचुक यांनी आतापर्यंत मागण्या रेटण्याचा प्रयत्न केला, पण त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. आताच्या उपोषण स्थळावर वांगचुक यांच्या भाषणानंतर जमाव पेटून उठला आणि हिंसा घडली, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला तर 80 पेक्षा जास्त जखमी झाले. म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA अंतर्गत आरोप ठेवण्यात आले. पण ज्याच्या विद्वत्तेची, कार्याची आणि प्रयोगाची दखल भारतासह जगाने घेतली, त्याला रेमन मॅगसेसे सारखे पुरस्कार मिळाले आहेत. त्याला देशद्रोही ठरवून तुरुंगात ठेवणं तेवढं सोपं असेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा.